नमस्कार, मी डॉक्टर एस.ए. वानखेडे. आजच्या भागामध्ये आपण प्रोटिउस सॉफ्टवेअरच्या मदतीने आर्डिनो उनो चे वापर करून ट्रॅफिक लाईट सिस्टीम समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याला एलईडीचं वर्किंग माहिती पाहिजे आणि एलईडीचं वर्किंग किंवा एलईडी आर्डिनो उनो सोबत इंटरफेसिंग कसा करायचा याची जर माहिती घ्यायची असेल तर त्याच्या मागील भागाची लिंक कॅप्शन मध्ये दिलेली आहे. या ट्रॅफिक लाईट सिस्टीम मध्ये 3 लाईट्स वापरले आहेत, रेड, येलो आणि ग्रीन. प्रोग्रामचं लॉजिक असं असणार आहे की सर्वात आधी रेड लाईट सुरू राहील, त्यावेळेस इतर लाईट्स बंद राहतील आणि जेव्हा रेड लाईट 5 सेकंदांनी बंद होईल तेव्हा ग्रीन लाईट सुरू होईल. तो देखील 5 सेकंद आपण साधारण सुरू ठेवणार आहोत आणि जेव्हा ग्रीन लाईट बंद होईल तेव्हा येलो लाईट सुरू होईल, तो 2 सेकंद आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेड लाईट सुरू होईल आणि हा क्रम पुन्हा चालू राहील. तर हेच आपण प्रोग्रामिंगच्या साहाय्याने कसं डिझाईन करायचं ते समजून घेऊ. तर जसं आपण डायग्राम मध्ये बघितलं, 2, 3 आणि 4 ला रेड, येलो, ग्रीन एलईडी आपण जोडलेले आहेत. ते पिन सगळ्यात आधी आपण इनिशियलाइज करून घ्यायचे. व्हॉइड सेटअप ज्यामध्ये आपण ज्या इन्स्ट्रक्शन्स एकदाच रन करायच्या आहेत त्या आपण तिथे घेतो. तर यानंतर व्हॉइड लूप मध्ये जे रिपीट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण घेणार आहोत, जसे की लाईट्स ऑन ऑफ करणं. डिजिटल राईट या फंक्शनच्या साहाय्याने रेड लाईट आपण ऑन करणार आहोत, हाय सिग्नल देऊ. तर साधारण 5 सेकंद सेट करण्यासाठी आपण डिले फंक्शन वापरलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये 5000 म्हणजे 5000 मिली सेकंद आहे. यानंतर आपल्याला रेड लाईट बंद करायचं आहे व ग्रीन लाईट सुरू करायचं आहे, तो देखील 5 सेकंद सुरू ठेवायचा आहे म्हणून डिले फंक्शन वापरलं. आता 5 सेकंदानंतर ग्रीन लाईट आपल्याला बंद करावं लागेल आणि येलो लाईट सुरू करावं लागेल. येलो लाईट जो आहे तो आपण 2 सेकंदासाठी सुरू ठेवणार आहोत आणि 2 सेकंद झाल्यानंतर येलो लाईट बंद करू. प्रोटिउसवर हा प्रोग्राम रन करण्याआधी आर्डिनो सॉफ्टवेअर मध्ये मी हा प्रोग्राम टाईप करून घेतलेला आहे. हा पूर्ण प्रोग्राम टाईप झाल्यानंतर फाईल मेनू मध्ये जाऊन प्रेफरन्स मध्ये जाऊन इथे कंपाईल समोर टिक केलेले आहे आणि ओके म्हटलंय. यानंतर व्हेरीफाय साठी क्लिक केल्यावर जेव्हा हा प्रोग्राम पूर्णपणे कंपाईल होईल तर सगळ्यात शेवटी कंपायलेशन पूर्ण झाल्यावर आपल्याला .hex फाईल इथे दिसेल. हा पाथ कॉपी करून घ्यायचा. आता आर्डिनो उनो मिनिमाइज करून प्रोटिउस मध्ये आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं. न्यू प्रोजेक्ट, इथे ट्रॅफिक नाव देतो प्रोजेक्टला. नेक्स्ट 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 फिनिश. आणि इथे मी कंपोनेंट्स मध्ये आर्डिनो मध्ये उनो आणि एलईडी, तर ऍक्टिव्ह लेड आपल्याला ग्रीन, रेड, येलो यांची आवश्यकता आहे. नंतर रेजिस्टर साठी RES. सर्व कंपोनेंट घेतल्यानंतर आपण रेड, येलो, ग्रीन लाईट, रेजिस्टर्स 220 ओमचे आणि ग्राउंड असं आपण 2, 3 आणि 4 पिन्सला कनेक्शन केलेलं आहे. यानंतर आर्डिनो उनोवर डबल क्लिक करून प्रोग्राम फाईल मध्ये पाथ पेस्ट करायचा आहे आणि रन करायचं. तर बघा, सुरुवातीला 5 सेकंद रेड लाईट सुरू राहील, यानंतर ग्रीन लाईट सुरू होणार. बघा, 5 सेकंदानंतर ग्रीन लाईट सुरू, पुन्हा 5 सेकंदानंतर ग्रीन लाईट बंद होईल आणि 2 सेकंदासाठी येलो लाईट सुरू होईल. आता येलो लाईट सुरू झालेला आहे. 2 सेकंदांनी पुन्हा रेड लाईट आणि हे लूप मध्ये चालू राहील. तर अशा पद्धतीने एका दिशेचा आपण ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम डिझाईन केलेला आहे. आपल्याला जर काही शंका असेल तर आपण sa.wankhede@gmail.com या ईमेल आयडी वर संपर्क साधावा. धन्यवाद.